नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, स्वामींचा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या, कारण या संदेशामध्ये तुमचे जीवन बदलण्याची आणि तुमचे पूर्ण विचार बदलून टाकण्याची शक्ती स्वामींच्या शब्दामध्ये दिसून येईल. आज तुमचे विचार ज्या दिशेने धावत आहेत त्या दिशेने स्वामी तुम्हाला प्रगतीचे मार्ग दाखवतील आणि तुम्ही प्रगती साध्य करायची आहे तर मग हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी स्वामींची तुम्हाला आज्ञाही आहे. स्वामी म्हणतात की बाळा, आज तुझ्या जीवनात नवीन प्रयोग आणि नवीन कलाटणी देणारे घटक घडणार आहेत. आता घाबरू नकोस, कारण मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा आहे. तू वेगवान गतीने पुढे चालत राहा, कारण मी जेव्हा जिथे ज्यांना सहाय्य करतो तिथे त्यांना घाबरण्याची आणि मागे फिरून पाहण्याची गरज नाही. ज्यांच्या पाठी मी आहे त्यांना मी नक्कीच साथ देतो. तो कुठेही थांबत नाही आणि वेगवान गतीने प्रगती करण्यास सुरुवात करतो. बाळा, फक्त हे ध्यानात धर की तुझ्या कधी कार्यात कोणते अडथळे आले तर त्या क्षणाला माझे स्मरण करायला विसरू नकोस, कारण तुम्ही काही गोष्टीपासून लांब असावे असे मी तुम्हाला आज्ञा करतो. कारण त्या गोष्टी मला माहिती आहेत की तुमच्या जीवनासाठी, तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी वाईटच असतील. त्यासाठी मी तुम्हाला त्यापासून रोखून धरतो. स्वामी म्हणतात की बाळा, जेव्हा तुम्ही वेगवान गतीने प्रगती करण्यास सुरुवात करतात तेव्हा तुम्हाला अनेक नजरा पाहत आहेत हे तुम्ही विसरता. त्यातील काही नजरा या तुम्हाला पोषक आहेत, त्या नजरा तुमच्या आपल्याच आहेत, कारण ते तुमचे नाते जे तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत ते सोडून तुमच्यासाठी वाईट विचार करण्याचे मार्ग शोधतात. ते तुमच्यासाठी माझ्याकडे प्रार्थना मागू इच्छित नाहीत की तुमचे भले व्हावे, पण त्या उलट तुमचे आई वडील हे तुमचे प्रेमळ नाते आहे. त्या नात्यांना जपा, कारण ती नाती तुमच्यासाठी भगवंताने निर्माण केली आहे आणि त्यांना तुमच्या सुखाशिवाय काही हवे नसते. ते माझ्याकडे नेहमी प्रेम आणि सुसंवाद, आपुलकीची आणि प्रेमाची भावना देखील मागत आहेत. तेच तुमच्या जीवनाचे खरे जोडीदार आहेत. तुमच्यासाठी निर्माण करण्यात आलेले नाते, तेव्हा या नात्यांना जपणे सुरू ठेवा. कधी कधी जेव्हा वाढदिवस होतात तेव्हा देखील थोडे नम्रतेने वागणे सुरू करा. जर तुम्हाला नाते जपायचे आहे, त्यातील प्रेम आपुलकी जपायचे आहे तर हे करणे तितकेच आवश्यक आहे. स्वामी म्हणतात की बाळा, माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त प्रेमाने किंवा वाईट विचार या गोष्टीने तो माणूस थकून जातो. म्हणजे प्रेमात हरला किंवा वाईट विचाराने त्यांना घेरले तर माणूस सर्वात जास्त हरतो. तेव्हा हसत राहा, विचार सोडा, स्वामींवर सगळं सोडवा. स्वामी तुमच्या जीवनातील सर्व काही गोष्टी नक्कीच दूर करून तुमच्या जीवनात आशीर्वादांचा वर्षाव करतील. फक्त स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोचपणे सर्व काही स्वामींवर सोपवून जगत राहा, कारण सर्वात महत्त्वाचे तुमचे जीवन आहे. स्वामी अशक्य ही शक्य करणार आहेत. तुमच्या आयुष्यात ते परिवर्तन होणार आहे. त्यासाठी तुम्ही स्वामींची प्रार्थना स्वीकार केली आहे का हे विचारा आणि बाळा, याच गोष्टीचा अध्यास धरून तुम्ही स्वामी सेवा करत राहा. स्वामी म्हणतात की बाळा, याच विरोधात तुमच्याजवळ त्या नजरा सुद्धा असतात. तुम्हाला पाहतातही, ज्या तुझ्या नियतीप्रमाणे विरोधाभास करत आहेत, जे तुझ्या विरोधात कार्य करत आहेत. ज्यांच्याकडेही जास्त लक्ष पुरवू नकोस, कारण जेव्हा तू वेगवान गतीने ते साध्य करण्याचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेस तेव्हा मी तुला सहाय्य करवत आहे. विचार करणे थांबवा, ताण घेणे थांबवा आणि अशा वाईट लोकांचा विचार करणे याच क्षणापासून थांबवून द्या. फक्त त्यांना तुमची वाईट वेळ घालवण्यासाठी ते काही प्रयत्न करत आहे ते मोडीत मी स्वतः काढतो. स्वामी म्हणतात की माझ्या प्रिय बाळा, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. तुमच्यासाठी जे तुम्हाला अशक्य वाटते ते देखील पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे. देव म्हणतात, बाळा, सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम तुमच्यासाठी उघडा आहे हे विसरू नका. आणि तुमच्या काही अपेक्षा असोत
त्या सर्व माझ्यापुढे तुम्ही गहाण ठेवा, त्याचे फळ तुम्हाला व्याजासुद्धा मी परत करत आहे. कारण इतर लोकांपासून तुमचे रक्षण करून तुमच्या जीवनात सुख समृद्धी भरवणारे आशीर्वाद मी तुम्हाला आज या संदेशातून दिले आहेत. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करा आणि त्याचे रोप तुमच्या जीवनामध्ये आजच लावा. स्वामी म्हणतात की तू जर अपेक्षा करशील तर तुला दुःख, यातना आणि निराशाच प्राप्त होईल. तुझा एक सांभाळ करणारा देव या व्यतिरिक्त कोणीही तुझे अश्रू पुसणारा देव कोणीही नाही. स्वामी म्हणतात जेव्हा तू अडचणीत असशील तेव्हा मी तुला मार्ग दाखवेल. जेव्हा तू एकटा असेल तेव्हा मी तुला सांभाळेल आणि जेव्हा तुला मार्ग सापडत नसेल त्यावेळेलाही मीच तुला योग्य मार्ग दाखवेल. त्यामुळे आता घाबरू नकोस. जे काही होत आहे ते नक्कीच आनंदाने स्वीकार कर आणि येणाऱ्या मनामध्ये तुझे विचार काय आहेत ते दाखवू नकोस. मी येणारे क्षण तुझे पुसायला स्वतः तयार आहे, कारण तुझ्या जीवनातील वाईट क्षण मीच काढत आहे. तेव्हा सर्व काही निशंक मनाने स्वामींवर सोपव. तू जे काही इच्छा मागत आहेस ती स्वामी तुम्हाला आजच देणार आहे. तुम्हाला माहिती आहे काही असे घटक तुमच्या जीवनात घडून जातील ज्याते तुमच्या जीवनामध्ये पूर्ण काही कायापालट करून येतील. तेव्हा स्वामी सांगतात की मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, कधी कधी खूप दूरवर पाहण्याच्या नादात तुझ्याजवळ ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्यासाठी वर्तमान काळात तुमच्या जवळ आहेत, मग ते तुमचे प्रेमळ नाते असो, तुमचे आवडते एखादे कार्य असो, ते सांभाळण्यापासून मनातून तुम्ही दूर जाता आणि त्याचे प्रयत्न मिळावे म्हणून नंतर करता. पण बाळा, वेळ गेलेली नाही. तेव्हा जे नाते, जे काम तुझ्या हातामध्ये आहे ते आज तू अगोदर करून घे, कारण पुढील दिवसामध्ये तुला त्याबद्दल पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे जीवनामध्ये वळण्यापेक्षा जे तुम्हाला आज प्राप्त झाले आहे ते प्रेमाचे नाते तुम्ही आजच आवडीने स्वीकारा आणि त्यामध्ये वेळ द्या. आवडणारी एखादी वस्तू असो किंवा कुठलाही प्रयत्न असो ते तुम्ही प्राप्त करून घ्या. स्वामी देव आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला जे काही संदेशात सांगत आहे ते जर तुम्ही आपल्या ध्यानी मनी धरले आणि आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला खूप काही चांगल्या आणि वेगवान गोष्टी प्राप्त होतील. कारण स्वामींचा हात धरून जो चालतो त्याला कधीच मागे पुढून पाहण्याची गरज आणि खाली ठेस लागली म्हणून वाकण्याची गरज पडत नाही. तुमचे जे काही नाते तुम्हाला प्राप्त आहेत ते देखील तुमच्या जवळून दूर जाणार नाहीत आणि जे दूर गेलेली नाते आहेत ते स्वतः होऊन तुमच्यापर्यंत येतील. इतकी शक्ती या संदेशामध्ये आहे. स्वामी म्हणतात की ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपन्न नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सोडणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो, त्याच्या विरोधात कार्य करतो, त्याच्या नेहमी कार्यामध्ये अडथळे निर्माण करतो, त्याच्या कधीही उन्नती आणि प्रगती होत नाही. त्या व्यक्तीला नेहमी अडचणी देखील येतात आणि जीवनामध्ये असणारे संकट, घोर, युद्ध तयार करतात. तुम्ही देवाजवळ मग कितीही प्रार्थना केली तरी त्याचे कर्म देव तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून या संदेशाच्या माध्यमातून देव सांगू इच्छितात की ज्या बाळाचे कर्म निर्मळ आणि स्वच्छ प्रेमळ आहे त्याला मागे फिरण्याची आणि घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण त्यांच्या जीवनात स्वामी सर्व काही योग्यच करतात. त्यांच्या स्वभावात निरंतर प्रेमाची भावना असते. तो निरंतर माझा प्रिय भक्त आहे, कारण तो कुणालाही दुखापत करू इच्छित नाही, मग ती वाणीने असो किंवा त्याच्या एखाद्या कृत्याने असो. स्वामी म्हणतात बाळा, जिथे घमंड अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता कधीच असणार नाही आणि नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता हे कधीच असणार नाही. प्रसन्नताशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची एकाग्रता नाही त्या ठिकाणी कधी यश नाही आणि संपत्तीही नाही. कारण त्यांचे विचार निरंतर त्या अहंकारामुळे नाश होत असतात. वाईट विचारामुळे त्यांची प्रगती त्यांच्यापासून दूर जाते. पैसा संपत्ती देणारी लक्ष्मी अहंकारामुळे दूर निघून गेलेली असते. त्यामुळे बुद्धीने वागायला लागतो, कार्य करायला लागतो आणि इतरांना दुखवण्याचे कार्य देखील सुरू ठेवतो. त्यामुळे त्याचा कधीही मोठा विजय होत नाही, कारण त्याची बुद्धी स्थिर नाही, त्याचे मन स्थिर नाही. तेव्हा तुम्ही जर देवाचे नामस्मरण कराल, देवाचे नामस्मरण ज्या घरात ज्या वास्तूत केले जाते तो व्यक्ती
त्या देवाचे घर निर्माण करतो जिथे त्याची श्रद्धा आहे. त्यातील मना